गाईज गुड मॉर्निंग. आता आम्ही दिल्ली एअरपोर्टला लँड झालो आहे. आता इथे टॅक्सीसाठी वेट करतो आहे. टॅक्सी घेऊ आणि मग इथून आम्ही कोणती टॅक्सी आपली ती का ही टॅक्सी ही गाडी आहे आणि इथे आमचं लगेज आहे आणि इथे अर्जुन बसलेला आहे. सो बघूया आता पुढे गेल्यानंतर थंडी किती किती काय टेम्परेचर. सो गाईज हे बघा हा दिल्ली एअरपोर्टचा नजारा आहे. टॅक्सी स्टँड. आम्ही टॅक्सी स्टँडच्या इथे उभा आहे दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर. आणि बेटर आहे. मुंबई एअरपोर्ट बेटर आहे. हां यार मुंबई एअरपोर्ट बेटर आहे. त्यांचे इंटिरियर पण चांगलं आहे. ते सगळंच चांगलं आहे. त्यांचा ड्युटी फ्री पण त्यांचा ड्युटी फ्री चालू होताच खर्च संपला. पण थंडी खूप आहे गाईज इथे. तुम्हाला दिसत असेल फॉग असं लांब लांब फॉग खूप असं दिसतोय. धुकळ सारखं खूप झालंय आणि थंडगार झालेलं असं. हो छान वाटतंय. चारी बार चला मम्मी. उनको दिल्ली हरिद्वारला जाताना रस्त्यात एक कॅफे लागला आहे. ढाबा. खूप कुडकुडल्यासारखं होतं. थंडी खूप येते. चहा पिल्यावर थोडंसं बरं वाटलं ना. हां तुम्हाला तर थंडीच नाही वाजत आहे. नाही मला काय थंडी वाजत तर पण नाही वाटलंय. मी अशी कुडकुड उलट छान वाटतंय. थंडी कुठं वाजते? नाही थंडी नाही वाजत. हे काय जे बघितलं असणार किंवा तोंडातून कसा धूर निघतोय. बघू शकत असणार किती थंडी आहे. ते 4-5 टेम्परेचर आहे. 4-5 डिग्री. कपडे पण अक्षरशः थंडे झालेले आहेत. हात थरथर करतायत. आणि आता आम्ही इथे एका ढाब्यावर थांबलेलो आहे. शिवा ढाबा म्हणून आहे. चहा प्यायला. चहा वगैरे पिला. आता आम्ही दिल्लीवरून निघालो आहे. आता आम्ही हरिद्वारसाठी चाललो आहे. हरिद्वारला जायचं आहे. हरिद्वारला माझे सगळे बहिणी वगैरे आई ते आलेले आहेत. स्टेशनला ते पण येतील 8:30 वाजेपर्यंत. आणि आम्ही तर पोचलोच आहे 9-9:30पर्यंत आम्ही पण पोचू. सो मग तिथे सगळेजण भेटू आणि मग तिथून पुढे जाऊ हॉटेलला. आणि मग बघू आता पुढे कसा प्रोग्राम होतो काय तो. हे बघा वातावरण खूप छान आहे सकाळचं. आता वाजले आहेत 7-7 झाले तिथे. रस्त्याने खूप असं फॉग होतं. रस्ते पण नव्हते दिसत. आणि अमूल्य काही असं वातावरण माय गॉड म्हटलं तरी चालेल. सगळीकडे दुकाळ आहे समोर. तुम्ही बघतच असणार. जवळ जात आहे तसं धुरा वाढतोय. फॉग वाढतोय. म्हणजे असं वाटतं की स्वर्गातच आलो आहे की काय आपण स्वर्गातच जातो आहे की काय ते म्हटलं तरी चालेल. खूप खूप छान वातावरण. म्हणजे सांगता नाही येणार. आम्ही जे कपडे
रात्रभरचा प्रवास झालाय म्हणून अर्जुन हर्षदा दोघं पण झोपलेले आहेत. आणि आता त्या लोकांची काय हालत ते माहिती नाहीये. ॲक्च्युली त्यांचा आणि आमचा काही कॉन्टॅक्ट नाही झाला आहे. आमचं सिम इकडे चालत नाही दुबईचं, आणि जे इंडियाचं होतं ते पण बंद आहे आता. सो बघू आता ऑनलाईन कधी काही करता आलं तर. उतरल्यावर समजेल आता त्यांची हालत काय आहे. आणि इथून तर खूप खूप फॉग आहे, कोहरा आहे जाताना रस्त्याने. जसं जसं जवळ जातं तसं तसं कोहरा वाढतोय. लेकिन ये दोनों कथा सुनने आ रहे हैं। मैं बात इसलिए भी कह रहा हूँ कि रीच भाष में कथा हो रही है, तो मेरा रीच भाष के अपने सभी भक्तों से कहना है कि ये जो वशिष्ठ और विश्वामित्र दोनों की खटपट है, लेकिन कथा के लिए इन्होंने सोचा खटपट को बाद में चलेंगे, ऐसा मौका फिर आने वाला नहीं है, कथा में जरूर चले, क्योंकि खटपट तो होती आई है और होती रहेंगी। ऋषिकेश मध्ये भेटल लक्ष्मीजीला. हरिद्वार मध्ये आला आता आपण. हे काहीच बघा हरिद्वारचं दृश्य. आता इथे वाजले 10:30. आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशनला. परिवार के लोग नहीं बनने थे, तो भैया हरिद्वार में जाके भजन करेंगे, चले गए। अरे ये दादाजी आप चले जाओ, और पूरे बुजुर्गों का रहना बहुत जरूरी है। तमाम समस्याओं की अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमा।